विशेष बेधडकमध्ये तुमचं स्वागत। आज अर्थात आपण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरती बोलणार आहोत, कारण एपीजे अब्दुल कलाम यांचा हा शेवटचा प्रवास आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम या द्रष्ट्या वैज्ञानिकाच्या बरोबरच अतिशय उत्तम अशा माणसाच्या संदर्भामध्ये आपण त्यांनी आपल्याला काय दिलं, त्यांचं काय देणं आहे आणि त्याबरोबरीनं डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जे विचार आहेत त्या विचारांच्या पर्यंत आपण कसं पोहोचणार, या विचारांच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलेलं जे स्वप्न आहे 2020 पर्यंतचं, त्या 2020 पर्यंतच्या स्वप्नाची वाटचाल येणाऱ्या काळामध्ये भारतीय म्हणून आपण सर्वजण कसे करणार आहोत त्याबद्दल आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत। आणि अर्थातच त्यासाठी मान्यवर आपल्या सोबत आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये अब्दुल कादर मुकादम आहेत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत। अरविंद परांजपे आपल्या सोबत आहेत, संचालक आहेत नेहरू तारांगणचे, आणि वैज्ञानिक म्हणून त्यांचा जो दीर्घकाळ प्रवास आहे त्याच्या संदर्भातनं त्यांची प्रत्यक्ष जी भेट झालेली असेल एपीजे अब्दुल कलाम यांच्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपल्यासोबत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आहेत। अर्थातच त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत की नेमकं काय योगदान डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी आपल्या संरक्षण सिद्धतेच्या दृष्टिकोनातून दिलेलं आहे। अर्थात थोड्या वेळाने आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार भारत कुमार राऊत असणार आहेत। या चर्चेमध्ये खासदार म्हणून त्यांनी अत्यंत जवळून डॉक्टर एपीजे कलाम यांची कारकीर्द जी आहे ती पाहिलेली आहे आणि त्या निमित्ताने त्यांचे सुद्धा विचार आपण ऐकणार आहोत। या व्यतिरिक्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांच्याशी सुद्धा काही वेळापूर्वी आपण चर्चा केली होती, त्यांचे विचार या चर्चेमध्ये आपण विस्तृत असे ऐकणार आहोत। अर्थात या निमित्तानं पहिला प्रश्न डॉक्टर शेकटकर, लेफ्टनंट जनरल शेकटकर तुम्हाला विचारायचा आहे। शास्त्रज्ञ म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं, डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांकडे एक अत्यंत उमदा माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं, राष्ट्रपती तर होतेच होते। या सगळ्या त्यांच्या इतक्या मोठ्या कॅनव्हासच्या पार्श्वभूमीवरती नेमकं तुम्हाला एक 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 आर्मीमधले एक वरिष्ठ पदावरचे म्हणून तुम्ही नेमकं त्यांच्याकडे कसं बघितलं, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे संरक्षण सिद्धता जी भारताची अत्यावश्यक अशी होती त्या काळामध्ये, तेव्हा नेमकं त्यांचं योगदान कसं होतं असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम माझी भेट डॉक्टर कलाम बरोबर 1992 मध्ये झाली। त्यावेळेला त्यांची नियुक्ती रक्षा मंत्रालयामध्ये रक्षा मंत्र्यांचे सायंटिफिक ॲडवायझर म्हणून त्यांची झाली होती, आणि माझी पण नियुक्ती त्यावेळेलाच सैन्य मुख्यालयामध्ये डिप्टी डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन झालं होतं। पूर्ण युद्धाचं सूत्रसंचालन तिथूनच करायचं। तर त्यावेळापासून 1992 पासून तर 2002 पर्यंत ते राष्ट्रपती होण्याच्या अगोदरपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम केलं। बरोबर म्हणजे कमीत कमी महिन्यातून 2दा तरी आमची भेट व्हायची। आम्ही त्यांना जात होतो, त्यांना सांगायला की साहेब असं करायचं आहे, आमची अपेक्षा आहे, त्यांना माहिती हवी होती ते देते। आणि त्यावेळेला आम्हाला ही संधी आली, म्हणजे आमचं भाग्य होतं की त्यांच्याबरोबर संभाषण करायचं, बसायचं, त्यांचे विचार ऐकायचे। हे गोष्टी मला वाटतं असे फार कमी लोक झालेले आहे। माझं अजून एक भाग्य होतं की जेव्हा मी सैन्यामध्ये दाखल झालो, मला कमिशन मिळालं, त्यावेळेला आपले राष्ट्रपती होते सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन, त्यांचं स्वाक्षरी केलेलं अपॉइंटमेंट पत्र माझ्याकडे आहे, त्याला आपण म्हणतो प्रेसमेंट। आणि डॉक्टर कलाम साहेबांनी मला भारतातलं सर्वोच्च जे पुरस्कार असतं परम विशिष्ट सेवा मेडल, ते राष्ट्रपती असताना त्यांनी दिलं। अत्यंत प्रचंड व्यक्तिमत्व त्यांचं आहे। आपण विचारलं सैन्याबद्दल, आणि त्यावेळेला आम्ही जेव्हा नवीन होतो, ते तर खैर होते म्हणा, DRDO मध्ये ते होते, पण तेव्हापासून तर अनेकदा ते विचारायचे की हाऊ टू मेक इंडिया पॉवरफुल, दॅट वॉज हिज मेन कन्सर्न, की भारताला शक्तिशाली कसं करायचं। आणि त्यांनी असं एकदा बोलता बोलता ते म्हणाले, इफ यू विश टू शाईन लाईक ए सन यू मस्ट बर्न लाईक ए सन। जर तुम्हाला तुमची प्रखरता सूर्यासारखी वाढवायची जगामध्ये, तर तुम्हाला तितकी तपश्चर्या, तितकी तुम्हाला कठीण करावं करावं लागते। हे विचार जसे आपण म्हणतो व्यक्तिमत्व त्यांचं होतं, आणि त्याप्रमाणे ते कार्य करायचे। 1994 मध्ये जेव्हा मी मेजर जनरलच्या पदावर झालो, तर तेव्हा आमचे मिसाईल प्रोग्राम, अग्नी, पृथ्वी, हे सगळं काम चाललं होतं त्यावेळेला। आणि एकदा त्यांनी असं विचारलं की आपण हे करतोय, ही नोन एज अ मिसाईल मॅन ऑफ इंडिया, जी आज भारताची मिसाईल शक्ती आहे त्याचं पूर्ण श्रेय त्यांना आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना जातं। आणि ते म्हणत होते की आय एम नथिंग, हे माझे लोक माझ्याबरोबर आहे। हे एक महानता असते लोकांची जेव्हा ते दुसऱ्याला श्रेय देतात। तर त्यांनी एकदा बोलता बोलता म्हणाले की विल बी गेटिंग दिस। तर मी त्यांना विचारलं की सर हू विल ऑपरेट दिस, हे जे मिसाईल आपण तयार करतोय हे चालवणार कोण?
तर ते माझ्याकडे असं म्हणाले, इथे ऑफकोर्स यू आर गोइंग टू स्टार्ट, म्हणजे सैन्य दला चालवेल किंवा एअरफोर्स चालवेल किंवा नेव्ही चालवेल. म्हटलं सर पण तिथे चालवणारे लोक हे येतील कुठून? तर म्हणे हे दॅट इज दे विल कम फ्रॉम, आय सेड नो सर, दे हॅव टू कम फ्रॉम युनिव्हर्सिटी, कॉलेजेस, शिक्षण संस्थेमधून ते आले पाहिजे. आणि देअरफोर त्यांची बुद्धिमत्ता जोपर्यंत त्या शिक्षण संस्थांमध्ये होत नाही, हेच लोक उद्या आपल्या सैन्यामध्ये येतील आहे. आणि त्यांनी म्हटलं की मी ह्या विषयावर ते नक्की काहीतरी करण्याचा विचार केला. आणि त्यांनी मग ते पुस्तक निघलं, इग्नायटिंग द माइंड्स, द विंग्स ऑफ फायर. इतकी महानता त्या लोकांची होती आणि त्यांनी ते कामं केले. अजून त्यांनी एक सांगितलं मला की जेव्हा आपण हे मिसाईल वगैरे तयार करतो, यू शुड नेव्हर लूज कूल. तुम्ही मानसिक शांतता ठेवा. हे इतके आपण प्रखर शक्तीचे आपण मिसाईल वगैरे तयार करतोय, हे कधी रागात वापरले नाही गेले पाहिजे. त्यांनी मिसाईल तयार केले, पण त्यांची म्हणजे त्याला आपण म्हणतो की आत्मशक्ती त्यांना म्हणतो, धोरण त्यांना म्हणतो की नेव्हर यूज दीज वेपन टेक्नॉलॉजी इन अँगर. इसे यू आर गोइंग टू बी इन आर्मी फॉर क्वाइट सम टाइम, रिमेंबर दिस, नेव्हर इश्यू एनी ऑर्डर इन अँगर, आउट ऑफ फ्रस्ट्रेशन, आउट ऑफ अँगर. त्यांनी दुसरं म्हटलं त्यावेळेला की द लिडरशिप, जे नेतृत्व असतं, वेन यू फील इन्सिक्युअर, जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल असुरक्षितता वाटती, यू टेंड टू बिहेव इन अ इरेशनल मॅनर. तुम्ही आपली मानसिक संतुलन खोदा. हे त्यांचं मानसिक होतं. हे म्हणजे किती मोठेपणाचा हा हिशोब आहे. आणि त्यांच्याबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली. अजून त्यांनी एकदा म्हटलं होतं असंच बोलता बोलता की वी मस्ट हॅव अ कंट्रोल ओव्हर द सी. आम्हाला समुद्रावरती आपला ताबा असला पाहिजे. आणि त्यांनी मला एकदा विचारलं होतं की हू सेड दिस फ्रॉम महाराष्ट्र? आय सेड सर, स्वातंत्र्यवीर सावरकर, द ग्रेट पर्सन ऑफ महाराष्ट्र अँड इंडिया, ही हॅड मेड दिस स्टेटमेंट की एनीबडी हू रूल द सी विल रूल द वर्ल्ड. हे त्यांचे वाक्य आहे त्यावेळेचे. 1935 मध्ये त्यांनी म्हटलं होतं. ही सेड देयर इज वन मोर थिंग यू मस्ट ॲड, की 21व्या शतकामध्ये एनीबडी हू रूल द स्पेस अँड द सी विल रूल द वर्ल्ड. अंतरिक्षमध्ये ज्याचा प्रभुत्व राहील, समुद्रावरती प्रभाव राहील, तेच लोक करतील. आणि ह्याकरता आपली सामुद्रिक क्षमता वाढवायची त्यांनी प्रयत्न केला जेव्हा ते होते. ह्याकरता स्पेसमध्ये, अंतरिक्षमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. फक्त मागच्या महिन्यामध्ये, फक्त 1 महिन्या अगोदर भारत असा एकमेव राष्ट्र आहे जगामधला आता की एका वेळेला 5 राष्ट्रांचे जे स्पेस सॅटेलाइट आहे ते आपण पाठवले स्पेसमध्ये. बरोबर. हे त्यांचे आहे. हे इतकं मोठं त्यांचं योगदान आहे. असे कमी लोक येतात आपल्या जगामध्ये. या भारतामध्ये आपलं भारताचं सुदैव आहे की असे लोक आले, असे त्यांनी योगदान केलं आहे. आज ज्या स्थितीवरती भारत भारताकडे लोक बघतात आहे, इट इज द इंटेलिजन्स ऑफ दॅट ग्रेट मॅन. नक्की सांगण्यासारखं खूप नक्की. शेकटकर सर, मी तुमच्याकडे अजून पुन्हा येतो. पुन्हा काही आठवणी तुमच्याकडनं त्या निमित्ताने आपण ऐकूयात. आणि नुसतं आठवणी नाही, तुमचा अनुभव आहे, तो अनुभव सुद्धा त्या निमित्ताने इथे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. आपल्यासोबत आता अरविंद परांजपे आहेत, आता संचालक आहेत नेहरू तारांगणचे. पण त्यांचा सुद्धा काही वर्षांपूर्वी थेट संबंध डॉक्टर कलामांशी आला होता. आणि कलामांचं हे जे व्यक्तिमत्व आहे, म्हणजे ज्यांना ते भेटलेले आहेत त्यांनी अक्षरशः प्रज्वलित केलेलं आहे, विचारांनी प्रज्वलित केलेलं आहे. आणि त्या अर्थाने कलाम हे खऱ्या अर्थाने गेल्या काही दशकांमधले आपले वैचारिक नेते होते असं म्हणायला काही हरकत नाही आहे. त्या अर्थाने पुन्हा अरविंद परांजपे, तुम्हाला हा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही त्यांना भेटलात, नेमके काय तुमचे अनुभव होते त्यांच्याबरोबर असताना, आणि त्यांचं योगदान म्हणून तुम्ही काय बघता नेमकं? बघा, असं झालं होतं की तेव्हा मी पुणे विद्यापीठातले जे आंतरविद्यापीठीय केंद्र खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र, आयुका म्हणून ज्याला आपण ओळखतो, आणि ज्याचे पहिले संचालक प्राध्यापक जयंत नारळीकर होते, त्यांनी सुरू केलं होतं. आणि कलाम साहेब आणि नारळीकर साहेब या दोघांच्या याच्यातलं एक साम्य असं दिसून येतं की विद्यार्थ्यांपर्यंत, सामान्य जनतेपर्यंत विज्ञान पोचावं हा त्यांचा दोघांचाही मोठा दृष्टिकोन होता. अनेक म्हणजे मी स्वतः ऐकलेलं आहे, बघितलं की सभांमध्ये दोघांनी मिळून विद्यार्थ्यांशी चर्चा केलेली आहे पुण्यामध्ये. तर असं झालं होतं की मे 2003 मध्ये ते आयुकाच्या सभागृहामध्ये येणार होते, पण तो आमचा आयुकाचा कार्यक्रम नव्हता, तो दुसरा कार्यक्रम होता. तर जेव्हा हे आम्हाला कळलं
तेव्हा नार्लिकर साहेबांनी राष्ट्रपती भवनात पत्र पाठवलं, त्यांना पत्र पाठवलं की तुम्ही येत आहे तर आमच्याकडे पण या, आमच्याकडे आम्ही विद्यार्थ्यांसाठी खूप कार्यक्रम करतो. आणि ह्या इथनं ही सुरुवात झाली. आणि हा मध्येच आलेला कार्यक्रम होता, त्यामुळे झालं असं की तो जो कार्यक्रम त्यांनी आखला जो होता तो साधारण 20-21 असा घड्याळातला मिनिटाचा कार्यक्रम आखला होता. पण एकदा जेव्हा ते आयुकात आले तेव्हा त्यांनी ते संपूर्ण जो कार्यक्रम होता तो कोलमडून पाडला, कारण ते आमच्याबरोबर जवळजवळ तासभरापेक्षा जास्ती होते. आता ह्या कार्यक्रमामध्ये जो एक भाग होता तो म्हणजे की आम्ही अगदी कम्प्युटर टेक्नॉलॉजी नवीन नवीन येत होती 2003 मध्ये, म्हणजे कम्प्युटर वापरायला सुरुवात झाली होती. आणि कॅलिफोर्नियामध्ये एक असा टेलिस्कोप होता की जो आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपण चालवू शकू, आणि तो आम्ही चालवायचो. तर आम्ही हा प्रयोग त्यांना दाखवण्याचं ठरवलं. आणि म्हणजे त्यांच्याबरोबर काय असेल तर हा एक कार्यक्रम त्यांना दाखवायचा. आणि मग आणि कसं असतं की आपल्याकडे जेव्हा दिवस होता तेव्हा तिकडे रात्र होते, तेव्हा लाईव्ह स्काय वॉचिंग जे आहे टेलिस्कोप वापरणं त्यांनी ते सुद्धा शाळेतल्या मुलांनी, तर हा खूपच एक रोमांचकारी अनुभव होता. ते आले स्वतः आणि आल्यावरती लगेच म्हणजे त्यांनी काही फार विचार नाही केला, जिथे खुर्ची होती ती ओढून ते खुर्चीवरती बसले, मुलांबरोबर बसले. मग टेलिस्कोप त्यांनी बघितला, तो कसा ऑपरेट होतोय त्याच्याबद्दल त्यांना सांगितलं. आणि हे सगळं होत असताना एक त्या दिवशीचा अनुभव आमचा सगळ्यांचा असा होता की एवढी मोठं व्यक्तिमत्व, राष्ट्राचे प्रेसिडेंट ते, आणि अशा व्यक्तीशी बोलताना आम्हाला वाटलंच नाही की आपण कुठल्या ह्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतोय. जणू काय वर्षोनवर्ष आपली ओळख आहे अशा पद्धतीने आमचे ते संवाद चालू होते. आणि एक त्याच्यात आता ह्यांनी सांगितलं तसं की दुसऱ्यांना ते दुसऱ्यांपर्यंत कसे पोचले होते की एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला की सर, त्यांनीच विचारलं की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का. ते एका मुलाने विचारलं की सर ब्लॅक होल म्हणजे काय, कृष्णविवर म्हणजे काय. आता स्वाभाविक आहे की 10वीच्या मुलाला 8वीच्या मुलाला कृष्णविवर यांच्यासारखा शास्त्रज्ञ कोणीही सांगू शकेल. तेव्हा नो 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 डोंट आस्क मी, जयंत इज स्टँडिंग बिहाइंड, आज जयंत नोज इट बेटर. म्हणजे अशी त्यांची ती एक ढब होते मुलांपर्यंत पोचायची. मग जेव्हा आपण त्यांना तो टेलिस्कोप दाखवला तर टेलिस्कोप दाखवला तर त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे तुम्हाला, मुलांना सांगत होते ते की कशा प्रकारे तुम्ही निरीक्षण घेऊ शकता, ह्याच्यामध्ये तंत्रज्ञान काय असू शकतं, अशा पद्धतीचं मुलांच्या बरोबर ते चर्चा होत होते. मग पुढचं म्हणजे की आम्ही लोकांना दुर्बिणी बनवायला शिकवतो. तर आता इथे मुलं किती आणायची, कोणी आणायची, कारण शेवटी ते एक सरकारी प्रोटोकॉल वगैरे जो होता तो होता. तर गंमत अशी झाली की आम्ही काही मुलांना बोलवलं, काही शाळेतली मुलं होती. आणि आपल्याला अर्थात प्रेसिडेंटना, राष्ट्रपतींशी भेटायचं म्हणजे मुलं पण चुणचुणीत पाहिजेत. तर तेव्हा 2 विद्यार्थी असे होते की ज्यांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सातत्याने गोल्ड मेडल मिळवलेलं होतं. त्याच्यातलं एक म्हणजे वरुण भालेराव, आज तो स्वतः एक चांगला शास्त्रज्ञ आहे. दुसरे राधिका मराठे, ती पण एक चांगली शास्त्रज्ञ आहे. तर ह्या दोघा लहान मुलांना तेव्हा आम्ही बोलवलेलं होतं आणि त्यांच्याशी त्यांना संवाद साधायचा होता. तर वरुण जो आहे त्याच्याबरोबर एक दुर्बीण होती, तो दुर्बिणीतनं बनवलेली दुर्बीण होती, त्याच्याबद्दल त्यांना तो सांगणार होता. मग आम्ही बाहेर घेऊन गेलो त्यांना जिथे दुर्बीण आहे, राष्ट्रपतींची त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि मग त्यांनीच विचारलं वरुणला की तुला मोठं होऊन काय व्हायचंय. तर वरुण म्हणाला की सर मला तुमच्यासारखं सायंटिस्ट व्हायचं आहे. तर ते म्हणाले की नो, आय एम नॉट अ सायंटिस्ट, आय एम अ टेक्नॉलॉजिस्ट. इफ यू वॉन्ट टू बिकम अ सायंटिस्ट, अगेन मागे नार्लिकर होते. म्हणजे अशा पद्धतीने तो संवाद चालू होता. मग ते दुर्बिणीतनं तर दिवसा काय दाखवायचं, आणि त्या दिवशी मे होता, आकाश ढगाळ होतं, त्यामुळे सूर्याची प्रतिमा पण दाखवणं शक्य नव्हतं. मग आम्ही ती दुर्बीण जी आहे ती एका टॉवरच्या दिशेने केली, जो ट्रान्समिटर टॉवर असतो, आणि बघितलं ते लगेच ते म्हणाले हो सो यू आर पॉइंटिंग टू चिकन मेश. म्हणजे जे टेक्निकल स्लँग असतो त्याच्यामध्ये सुद्धा ते इतके स्वाभाविकपणे बोलत होते असे. आणि त्याच्यात आणखीन एक सुंदर तुम्हाला अनुभव सांगतो. खगोलशास्त्रामध्ये एक जेव्हा 2 वस्तू असतात, 2 ग्रह पदार्थ असतात, म्हणजे इकडे सूर्य आहे, ही पृथ्वी आहे, तर या दोघांचा गुरुत्व मध्ये एका बिंदूवरती असतो, दोन्ही एकमेकांना ओढतात. तसेच आणखीन 5 बिंदू असतात, त्यांना लॅग्रांजियन पॉइंट्स म्हणतात. तर आम्ही आयुकामध्ये अशा प्रकारची 2 झाडं लावून त्याचे झाडांचे 5
लॅग्रांजियन पॉईंट्स ठेवलेले होते. अच्छा. हां. तर मग जयंतरावांनी त्यांना सांगितलं की हे आमचं जे एक्झिबिट आहे असं आहे. ते इतके खुश झाले की ते धावत धावत जो मध्य पॉईंट आहे ज्याला L1 म्हणतात तिथे जाऊन उभे राहिले आणि लोकांना म्हणाले ह्याचा फोटो काढून मला पाठवा म्हणून, मला माझा याच्यात फोटो पाहिजे म्हणून. असं ते तिथे जाऊन उभे राहिले. अशा प्रकारे अनेक अनुभव त्या दिवशीचे होते. नंतर सुद्धा एक दोनदा जेव्हा भेटलो तेव्हा आपण आणखीन काही अनुभव त्यांचे तुमच्याकडनं ऐकणार आहोत. आणि अर्थातच व्यक्ती म्हणून ते कसे होते, आणि नुसती व्यक्ती नाही, ते एक संस्थाच होते. ते खुद्द ज्यावेळेला ते सर्वत्र फिरायचे त्यावेळेला एक संस्थेच्या रूपामध्ये असत की काय असा त्यांचा सगळा आवेश असायचा त्यामध्ये. आणि नेमकं त्यातनं ते जे प्रज्वलित करायचे प्रत्येक माणसाला, ते काय होतं ते खरं आपल्याला तुमच्या सगळ्यांकडनं खरं समजून घ्यायचं आहे. डॉक्टर विजय भटकर यांच्याशी सुद्धा आम्ही काही काळापूर्वी चर्चा केली होती. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. परम सारखा जो सुपर कम्प्युटर होता त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आपल्याला माहिती आहे. अनेक वर्षांनी डॉक्टर भटकर यांची त्यांची ओळख होती, आणि त्या निमित्ताने आम्ही त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या आणि कलाम यांच्याबद्दल काय आठवणी आहेत. त्याला विजय भटकर काय म्हटलेत ते आपण पाहूयात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या पार्थिवावर आज रामेश्वरला अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं शेवटचं दर्शन मला होऊ शकलं नाही, पण त्यांची आणि माझी ओळख जवळजवळ 35 वर्षाची. जेव्हा ते त्रिवेंद्रमला विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये डायरेक्टर होते. भारताचा जो रॉकेटचा प्रोग्राम आहे त्याचा स्पेस लॉन्च व्हीकल त्याचे अनेक वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले, आणि त्याची परिणिती शेवटी मंगलयानमध्ये झाली. चंद्रयान आणि मंगलयानमध्ये झाली, आणि ते जे आपल्याला यश मिळालं, आणि अनेक विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये क्षेपणास्त्र असतील किंवा तसेच जे यश मिळालं आहे ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी तयार केलेल्या भक्कम पायावर हे आपलं यश आपण प्राप्त केलं आहे एका दिशेने. पण जेव्हा आपण म्हणतो की त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले रामेश्वरला, आणि ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, ते असंख्य भारतीयांचा निरोप घेऊन त्यांचा पुढील प्रवास सुरू झालेला आहे. पण असं जे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असतं, असं आहे की जेव्हा महात्मा, ज्यांना विज्ञान ऋषीच म्हणतो, एक महर्षी म्हणतो, ते आपण असं म्हणजे एक प्रकारे त्यांना एक अमरत्व प्राप्त झालं आहे. जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे की अमरत्व म्हणजे का की त्यांच्या विचारातून जरी पार्थिव रूपातून ते जरी म्हणजे याच्यामध्ये शरीर रूपातून जरी आपल्यामध्ये ते आज नाही आहेत, पण त्यांचे विचार एक त्यांना अमरत्व प्राप्त करून दिले. त्यांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांनी दिलेली दिशा सर्वात महत्त्वाचे. त्यांनी जे मला वाटतं की त्यांच्यावर आपण काय म्हणू की त्यांना जर श्रद्धांजली व्हायची असेल तर सांगितलेली त्यांनी दिशा आहे त्यांच्या अनेक पुस्तकातून, त्यांच्या असंख्य भाषणातून त्यामध्ये सांगितलेली दिशा आहे, त्या दिशेचा आपण अवलंबन करणं. त्यांना मी एक संत वैज्ञानिक म्हणतो. संत म्हणजे का? संत हा शब्द जे अध्यात्मात वापरला जातो, तरी संत म्हणजे ज्याला सत्याचं दर्शन झालं आहे ते. मला वाटते डॉक्टर अब्दुल कलामांना पहिल्यांदा विज्ञानातून आणि पुढे जाऊन त्यांना अनेक महात्म्यांचा म्हणजे त्यांना म्हणजे एक प्रकारचं मार्गदर्शन मिळालं, आणि त्यातून, आणि ते स्वतःच त्या वृत्तीचे होते, त्यातून त्यांना सत्याचं दर्शन झालं, म्हणून ते संत आहेत. तर मी म्हणेल की एक वेगळंच रूप, जे एक ऋषीतुल्य रूप, जे महर्षी आपण म्हणतो, आजच्या आधुनिक महर्षी कसा असावा, त्या आधुनिक त्या महर्षीच्या रूपात मी त्यांना पाहतो. नक्की. आधुनिक महर्षी कसा असावा त्या आधुनिक महर्षीच्या रूपातून तुम्ही म्हणताय की त्यांना तुम्ही पाहत होतात. डॉक्टर भारतकुमार राऊत सुद्धा आपल्या सोबत आहेत आता, ज्येष्ठ पत्रकार. आणि राऊत सर, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, कारण तुम्ही जगभर भ्रमंती केलेली आहे. पार्लमेंटमधनं तुम्ही सुद्धा APJ अब्दुल कलाम यांना जवळून तिकडनं दिल्लीतनं बघितलेलं असणार आहे. नुसतं बघणं नाही तर तुम्ही ज्या काळामध्ये तरुण होता, त्या तारुण्याच्या काळामध्ये जो बदलणारा भारत होता, त्या बदलणाऱ्या भारताचं जे वैचारिक नेतृत्व होतं ते खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे, आणि त्याची लिगसी आत्तापर्यंत आपल्यापर्यंत आलेली असं आत्तापर्यंत दिसतंय. नेमके काय प्रकारचे हे वैचारिक नेतृत्वाचे गुण त्यांच्यामध्ये होते? कारण केवळ मिसाईल मॅन म्हणून आपल्याला त्यांना बघता येत नाही आहे, केवळ लहान मुलांना आवडणारे एक ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना बघता येत नाही, एका वेगळ्या आयामातनं त्यांना बघावं लागतं.
अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे गेल्यामुळे मला स्वतःला माझ्या आयुष्यामध्ये एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं वाटतं. खरं म्हणजे हा शब्द जो आहे, संज्ञा पोकळी निर्माण होणं वगैरे, हे आपण फार लूजली अत्यंत सोप्या पद्धतीने वापरत असतो, त्यामुळे ती अर्थहीन झालेली आहे. परंतु देशाची तर गोष्ट वेगळीच, परंतु माझ्या स्वतःसाठी सुद्धा हा एक खूप मोठा असा वैयक्तिक लॉस आहे. वैयक्तिक माझी एक नुकसान झालेलं असं मला सतत वाटत जातं. मी त्यांना, कधी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्यांना माझे ज्येष्ठ मित्र मानतो. एक वाटेल तुम्हाला असं काय, इतका मोठा ज्येष्ठ माणूस, ज्येष्ठ क्षेपणास्त्र तज्ज्ञ, भारताचा माजी राष्ट्रपती, आणि हा याला ज्येष्ठ मित्र का मानतो? कारण त्यांचे माझे मनाचे बंध हे असेच जुळले गेलेले होते. थोडं मी समाजशास्त्राचा नियमभंग करून मी स्वतः त्याच्याबद्दल सांगतो की त्यांचं पहिल्यांदा जेव्हा मी नाव ऐकलं तेव्हा पोखरणचा 2चा जेव्हा हे झाला, अणुस्फोट झाला, तेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्याबद्दल आधी ऐकलेलं होतं, परंतु त्यांच्याबद्दल वाचायला लागलो. जेव्हा मी महाराष्ट्र टाइम्सचा संपादक झालो तेव्हा ते राष्ट्रपती झाले. 2002 मध्ये ते राष्ट्रपती झाले आणि 2003 मध्ये त्यांना आमच्या टाइम्स इमारतीमध्ये बोलवण्याचं ठरलं होतं आणि त्याप्रमाणे ती जी काही रिसेप्शन कमिटी असते त्याच्यात मी एक होतोच. आता राष्ट्रपती येणार म्हटल्यानंतर आमच्या हाऊसमध्ये आणि बाहेर महाराष्ट्र शासन, मुंबई महापालिका, पोलीस, राजभवन असे सगळ्यांचे प्रोटोकॉलचे लोक तिकडे येऊन गोंधळ घालत होते. शेकडो सूचनांचा पाऊस पडत होता आणि त्यांना जेव्हा रिसीव्ह करायचं होतं, स्वागत करायचं होतं, तर तेव्हा असं ठरलं होतं की त्यांची गाडी जिकडे येऊन उभी राहणार, तिकडे त्या प्रोटोकॉलच्या एका माणसाने अशा फुल्या मारून ठेवल्या खाली जमिनीवर आणि कोणी कुठे उभं राहायचं ते आम्हाला सांगितलं. त्याच्या आमच्या 3 रिहर्सल घेतल्या आणि मग फक्त एकानेच त्यांना त्यांच्याशी हस्तांदोलन करायचं, बाकीच्यांनी फक्त नमस्कार करायचं वगैरे असं सगळं आम्हाला सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आम्ही आपले उभे होतो, कारण मी 3ऱ्या नंबरला होतो, त्यामुळे मला नमस्कार करणं एवढंच मला माझ्यावर काम होतं. तर त्याप्रमाणे आम्ही उभे राहिलो आणि झालं असं की ते आम्ही बघत होतो, गाडी आली बरोबर 9:57ला गाडी त्यांची खाली आली. आम्ही आपलं आता मागच्या सीटवरून उतरतील असं बघत होतो, तर ते उतरले, स्वतःच दरवाजा उघडून ते स्वतःच पुढच्या दरवाजाने उतरले. तिकडे आमची पहिल्यांदा त्यांनी विकेट काढली आणि नंतर मग पहिल्या आमच्या जे सगळ्यात ज्येष्ठ होते त्यांना 2 हात धरून हात घेऊन त्यांनी शेकहँड केला आणि मग आम्ही नमस्कार करण्याच्या पवित्रात असतानाच त्यांनी स्वतःच हात पुढे केला शेकहँडसाठी. म्हणजे त्यांनी स्वतःच पहिल्यांदाच ते आम्हाला जो प्रोटोकॉल सांगितलेला होता, शिष्टाचार सांगितला होता, त्याचा त्यांनी बट्ट्याबोळ करून टाकला. तिकडून पुढे जाताना मी त्यांना का मित्र म्हणतो, तिकडून आम्ही पोर्चमधून आम्ही ज्या पायऱ्या चढत होतो तेव्हा कलामांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मला असं वाटलं की आपल्याला त्यांना चढायला काही त्रास होत असेल पायऱ्या, म्हणून त्यांनी हात ठेवला, पण नाही, त्या ठेवला. आणि त्यामध्ये युअर एडिटर म्हटलं, आय एम एडिटर. ओके, मला आता सांग, मी मराठी सांगतो सगळं, मला आता सांग तू या इमारतीचं वैशिष्ट्य काय. असं त्यांनी मला विचारलं. तर माझी त्यांनी अगदी म्हणजे गुगलीच टाकली त्यांनी. मी काय काय सांगायला लागलो, ओल्ड लेडी ऑफ बोरीबंदर वगैरे 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 सगळं ते सांगायला. नो, नॉट दॅट, नॉट दॅट, नॉट दॅट असं कोण ते लिफ्टमध्ये चढले. आणि मी शेवटी त्यांना बोलतो, मग या इमारतीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्पिरिच्युअलिटी. कारण आम्ही टाइम्स फाउंडेशन आम्ही चालवत होतो आणि त्याच्यामुळे या इमारतीला स्पिरिच्युअलिटी आहे असं मी सांगितलं. ओके असं म्हणाले, ओके असं म्हणाले आणि ते तो म्हणजे 6वा मजला आला आणि ते उतरून गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांनी ज्यांना जे छापून भाषण आणलं होतं ते भाषण त्यांनी बाजूलाच ठेवलं आणि त्यांनी मीडिया अँड स्पिरिच्युअलिटी, माध्यम आणि अध्यात्म या विषयावर ते 1.25 तास बोलले. इतकं झालं तर झालं, आम्ही सगळे सरदच होतो, कारण हा माणूस अशा तऱ्हेने काहीतरी बोलतोय. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक ऋचा, वेद यांचे उल्लेख करत त्यांनी स्पिरिच्युअलिटी आणली त्यांनी आणि सर्व धर्मीय स्पिरिच्युअलिटी आणली त्यांनी. भाषण संपल्यानंतर म्हणजे चहापानाला जमलो, तर तेव्हा अर्थात राष्ट्रपती आहेत म्हटलं, आम्ही थोडी मागेच उभे होतो. ते स्वतःच पुढे आले आणि मला म्हणाले, हाऊ डिड यू लाईक माय स्पीच. इथे त्यांनी मला जिंकलं. त्याच्यानंतर मग आम्ही मध्ये मध्ये समारंभाच्या निमित्तानं 2-3 वेळा भेटलो, पण मी ज्या खासदार म्हणून दिल्लीत गेलो तेव्हा त्यांची राष्ट्रपती पदाची मुदत संपली होती. परंतु ते हुमायून रोडला राहायचे, मी मौलाना आझाद रोडला राहायचो. माझ्या घरापासून चालत ते 5 ते 10 मिनिटाच्या अंतरामध्ये त्यांचं घर होतं. मी अनेकदा फोन करून
मी त्यांच्याकडे जात असते आणि जेव्हा त्यांना शक्य असायचं तेव्हा ते गप्पा मारायला बसायचे आणि अशा आमच्या डझनभर वेळा 6 वर्षात आमच्या नक्की भेटी झाल्या, चांगल्या भेटी झाल्या. आणि त्या भेटींमध्ये जे काही उलगडलं ते ब्रह्मांड होतं असं मला सतत वाटतं. म्हणजे ब्रह्मरूप जसं दिसतं, ब्रह्मवाक्य जशी ऐकू येते व्यावीत, तसा असा काहीतरी दृष्टांत हा सतत त्यांच्याकडून मला मिळत राहते. त्याच्यात मी नंतर पुन्हा तुम्हाला सविस्तर सांगेन. याच्यावरती पण आपण बोलूया, कारण प्रत्येकाकडे खरं तर सांगण्यासारखं खूप आहे डॉक्टर अब्दुल कलामांबद्दल. आणि अर्थातच पुन्हा मुकादम सर तुम्हाला हा प्रश्न आहे की कोणी म्हणते ते संत होते, कोणी म्हणतं शास्त्रज्ञ होते, कोणी म्हणतं अतिशय उमदा असा माणूस होता, द्रष्टा माणूस होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला त्यांच्यातलं असं काय महत्त्वाचं वाटतंय माणूस म्हणून त्यांच्यामध्ये बघताना? तुम्हाला त्यांचा जो लहानपणापासूनचा प्रवास असेल, त्यांचा अगदी धर्म असेल, इस्लाम धर्मातनं आलेले होते, त्यात ज्या पद्धतीनं त्यांनी सर्वदूर असा संचार केलेला आहे या भारतामध्ये, काय असं त्यांच्यातलं वाटतंय तुम्हाला की जे खरं तर उल्लेखनीय आहे? नाही, पहिल्या प्रथम मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो, श्रद्धांजली वाहतो. त्यांचा माझा काही प्रत्यक्ष संबंध आला नव्हता, पण शास्त्रज्ञ म्हणून, वैज्ञानिक म्हणून त्यांच्याविषयी वाचत होतो, ऐकत होतो. आणि राष्ट्रपती झाल्यानंतर तर मग बऱ्याच वेळेला त्यांच्याविषयी काहीतरी काय वाचायला मिळायचंच. परंतु गेल्या 2-3 म्हणजे त्यांचं निधन झालं तेव्हापासून गेले 3 दिवस वेगवेगळ्या चॅनल्सवरती ज्या चर्चा मी ऐकत होतो, आणि हा एकच माणूस असा दिसला मला की ज्यांच्याविषयी जे बोललं जात होतं त्याच्यात कुठेही मला अतिशयोक्ती दिसत नव्हती. आणि ते सगळं ऐकत असताना मी या व्यक्तिमत्वाचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो. आणि हा प्रयत्न करत असताना एकच वाक्य माझ्या मनात आलं की या माणसाचं आपण कसं वर्णन करावं, तर संन्यस्त ज्ञानयोगी असं मला हा वाटलं. आणि मग दुसरा प्रश्न माझ्या मनात आला की या ज्ञानयोगाच्या तिची प्रेरणास्त्रोत्र काय आहे, कुठून यांना ही प्रेरणा मिळाली? बरोबर. म्हणजे एकीकडे विद्वान, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, आणि दुसरीकडे श्रद्धाशील. म्हणजे ते करत असताना मला मौलाना आझादांचं एक काही वाक्य आठवली. त्याने असं लिहिलेलं आहे की विज्ञान आम्हाला पुरावे देतं, श्रद्धा देऊ शकत नाही. धर्म आम्हाला श्रद्धा देतं पण पुरावे देत नाही. आणि इथं जगण्याकरता आम्हाला वैज्ञानिक दृष्टी पण पाहिजे आणि श्रद्धा पण पाहिजे. ह्या ह्याच्यातून मला असं दिसलं की डॉक्टर APJ अब्दुल कलामच्या ह्या जीवनामध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये म्हणजे श्रद्धा आणि विज्ञान याचा कुठेतरी समतोल झालेला मला दिसला. आणि प्रेरणास्त्रोत्र जेव्हा मी म्हणालो तेव्हा मला आणखी एक गोष्ट जाणवली की पैगंबरांच्या कुठेतरी जीवनाशी यांच्याही प्रेरणास्त्रोत्राचं नातं जुळत आहे. तर आता आपण अलीकडेच रमजानची ईद साजरी केली. रमजानच्या महिन्याच्या 27 तारखेला मक्केजवळच्या एका गुहेमध्ये पैगंबरांना पहिला साक्षात्कार झाला. आणि ह्या अनाथ आणि अशिक्षित माणसाच्या तोंडून पहिला जो संदेश निघाला तो ज्ञानसाधनेचा निघाला. ह्या ज्ञानसाधनेचं प्रतीक म्हणून त्याने लेखणी अंत्य त्याच्यामध्ये त्या श्लोकामध्ये हे आहे. ही ज्ञानसाधनेची परंपरा पैगंबरोत्तर काळामध्ये जवळजवळ 4-5 शतकं चालू होती. नंतर ती खंडित झाली. आणि नंतर मला असं दिसलं की ती परंपरा डॉक्टर APJ अब्दुल कलाम पुढे नेत आहेत. म्हणजे त्या काळातलं जर कोणी आता काय झालेलं की इस्लामचा वाईटपणा जितका जगासमोर आलेला आहे तितकं इस्लामचं जे काही ह्या क्षेत्रातलं ज्ञानाच्या क्षेत्रातलं जे काही कार्य आहे किंवा योगदान आहे त्याविषयी फारशी कोणाला माहिती नाही. आता अल्जिब्रा ह्या अरबाने दिलेला आहे. त्याच्यानंतर खगोलशास्त्रज्ञाचा उल्लेख केला, त्यामध्ये अनेकांनी हे केलेलं आहे. मेडिकल याच्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये बरेच काही केलेलं आहे. पण 14व्या शतकापासून ही परंपरा खंडित झाली. ती आत्ता कुठेतरी पुन्हा त्याने सुरू केली होती असं मला दिसतं त्याच्यामध्ये. दुसरं एक असं दिसलं की विज्ञान आणि धर्मश्रद्धा याच्यामध्ये त्याने समतोल साधलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता काही दिवसापूर्वी मी आता आजच कुठेतरी ऐकलं की एका स्वामीजवळ जे घेऊन गेले होते ते, आणि त्या स्वामींना सांगितले की मला संन्यासाची मला दीक्षा द्या. तर त्याने उत्तर दिलं की तुम्हाला दीक्षा देण्याची गरज नाही, तुम्ही अगोदरच संन्यस्त आहात. म्हणून मी संन्यस्त ज्ञानयोगी असं त्यांना म्हटलं. आणि दुसरं असं की हा जो संन्यासीपणाचा किंवा आध्यात्मिक संस्कार आहे तो कुठेतरी सुफिझममधून आलेला आहे. की सुफिझम हा याला म्हणजे एका आधुनिक संतांनी म्हटलेलं आहे की सुफिझम इज अ सोल ऑफ इस्लाम.
आता काही कर्मठ लोक आहेत, कर्मठ काही विद्यापीठं आहेत, धर्मपीठं आहेत, ते त्याला विरोध करतात. हा सगळ्यात जाऊन द्या, पण तरीसुद्धा एक प्रचंड अशी 1200 वर्षाची परंपरा आहे की जिथे त्याने संपूर्ण माणुसकीला आपल्या कवेत घेतलेला आहे, मानवी धर्म शिकवलेला आहे की इस्लामची धार्मिक श्रद्धा असूनही जो त्याच्या पलीकडे जाऊन सर्व मानवतेला आपल्या कक्षेत कवेत घेऊ शकतो, असे जे संस्कार आपल्याला APJ अब्दुल कलामच्या व्यक्तिमत्वात दिसतात, त्याचंच कुठेतरी नातं इथे सुफिझमशी झालेलं आहे. हा एक मुद्दा मला आणखी सांगायचा आहे की आता आजच्या काळामध्ये आपण पाहाल की अनेक वाहिन्यांच्या वरती या श्रद्धेचे किंवा अनेक तऱ्हेचे धार्मिक तऱ्हेचे संस्कार करणारे अशा कार्यक्रम सुरू असतात. आणि एका अर्थाने ज्याला आपण म्हणजे मार्क्सनेच म्हटलेलं आहे की धर्म ही अफूची गोळी आहे, ही अफूची गोळी देण्याचे प्रयत्न ह्या प्रयत्न चालू असतात. ह्या माणसाने आजच्या तरुणाईला विज्ञानाच्या दिशेने नेत श्रद्धाशीलही बनवलं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनही दिला आहे. ते त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे असं मला वाटतं. नक्की नक्की. आणि खरं तर त्यांचं योगदान किती मोठं आहे, त्यांचं काय देणं आहे या सगळ्या भारताला, हे आपण समजून घेतो या निमित्ताने. आणि इतका मोठा प्रवास आहे, नुसता भारतापुरता नाही आहे, तर आंतरराष्ट्रीय समुदायाला सुद्धा भारताच्याबद्दल एका वेगळ्या प्रकारे नोंद घ्यायला लावली डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी. ती नोंद कशी होती ती आपण या सगळ्या मान्यवर पाहुण्यांकडनं समजून घेणार आहोत. लेफ्टनंट जनरल शेकटकर आपल्यासोबत आहेत, भारतकुमार राऊत आहेत, अब्दुल कादर मुकादम आहेत आणि अरविंद परांजपेसर आहेत. सगळ्यांशी आपण बोलणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय, सविस्तर चर्चा करतोय खरं तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या देण्याविषयी. त्यांनी आपल्याला काय दिलंय, जाताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्यांनी पाहिलेली जी स्वप्न आहेत त्या स्वप्नांपासून आपण अजून किती दूर आहोत हे सुद्धा या चर्चेच्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत. आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत. विजय भटकर यांच्याशी आपण काही वेळापूर्वी बोललो होतो. त्यांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही अनेक प्रकल्पांवरती कलामांसोबत एकत्र काम केलेलं आहे, तुम्हाला नेमकं त्यांच्या कोणत्या विशेष शोधाचा उल्लेख करा असं वाटतं? त्यावेळेला डॉक्टर भटकर काय म्हणाले ते आपण आधी बघूयात. सर्वात महत्त्वाचा शोध आहे विक्रम साराभाईंच्या प्रेरणेतून किंवा त्यांच्या नेतृत्वातून, त्यानंतर डॉक्टर सतीश धवन, ब्रह्मप्रकाश अशा थोर दिग्गज लोकांचं त्यांना मार्गदर्शन मिळालं. ते भारताच्या ISROच्या प्रोग्राममध्ये सामील झाले. विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि त्यांनी रचलेला जो स्पेस लॉन्च व्हेकलचं आर्किटेक्चर जे आहे त्यातून अनेक आपण ऑगमेंटेड स्पेस लॉन्च व्हेकल, पोलर स्पेस लॉन्च व्हेकल, जिओसिंक्रोनस स्पेस लॉन्च व्हेकल GSLV, SLV, ASLV, PSLV, GSLV हा जो कार्यक्रम रचण्यात आला आणि त्यातूनच आपण चंद्रयानाचं जे हे करू शकलो, म्हणजे एक वैज्ञानिक पातळीवर अत्यंत एक उच्च स्तर गेलो. त्यानंतर मंगलयान या स्थिमित करण्यासारखी जे एक आपण अभियान केलं होतं ते. तर हा जो आहे हे पूर्ण आर्किटेक्चर स्पेस लॉन्च व्हेकल प्रोग्रामचं मला सर्वात महत्त्वाचं वाटतं. त्याला जोडूनच म्हणजे ह्या पायावरच त्यांनी भारताचा मिसाईल प्रोग्राम तयार केला, म्हणून त्यांना मिसाईल मॅन म्हणतो. पण ते स्पेस लॉन्च व्हेकलच्या म्हणजे त्या यशावरच किंवा त्या रचनेवरून तो आपला मिसाईल प्रोग्राम तयार झाला. आणि त्यानंतर मला सर्वात महत्त्वाचं वाटतं म्हणजे त्यांनी जी दिलेली व्हिजन 2020. पण तुम्हाला जर मला वैज्ञानिक जे किंवा एक प्रकारचं जे असेल की त्यांनी अचीव केलेलं आहे विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात किंवा अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये, ते आहे भारताचा स्पेस लॉन्च व्हेकल प्रोग्राम. नक्की. जसं तुम्ही म्हटलात की अंतराळ संशोधनाचा जो काही सगळा कार्यक्रम होता आणि त्यातूनही जे लॉन्च व्हेकल्स आणि एकूण मिसाईल्सवरती त्यांनी जे काम केलं होतं त्याबरोबरीनं आणखीन शेकटकर सर तुम्हाला विचारायचं आहे की अंतराळ संशोधन जेवढं आपलं प्रगत झालं त्या काळामध्ये, नंतरच्या काळामध्ये अगदी डिफेन्सवरती सुद्धा आपण प्रचंड मोठा खर्च केलेला आहे. त्याच्या तुलनेमध्ये भारत अनेक वेगळ्या विभागांमध्ये मागे राहिला आहे आणि त्याबाबत मग नंतर त्यांनी 2020 जे काही स्वप्न बघितलेलं आहे 2020 सालचं, त्या बाबतीत तुम्हाला लक्षणीय असं काय वाटतंय की जे कदाचित आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खूप प्राथमिकतेनं एक देश म्हणून, एक भारत देश म्हणून, भारतीय म्हणून जे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्राथमिकतेनं बघावं लागेल? आपण आता मिसाईलचा उल्लेख केला
जेव्हा आम्ही मिसाईलवरती चर्चा करत होतो म्हणजे तर त्यावेळेला विचारत होतो की पाकिस्ताननी जे आपल्यापर्यंत मिसाईल तयार केलेले आहे त्याचे नावं त्यांनी त्या लोकांबरोबर दिलेले आहे ज्यांनी आपल्यावरती आक्रमण केलेलं आहे. गजनी, गौरी, गजनवी असे लोक होते. पण त्यावेळेला ते म्हणायचे की आपण जे मिसाईल तयार करतोय त्यांची नावं आहे पृथ्वी, अग्नी, आकाश, त्रिशूल ह्या प्रकारचे. तर त्यावेळेला ते म्हणायचे की दिस इज अ व्हेरी नॅरो पाकिस्तान इज विदाउट नेमिंग पाकिस्तान. त्यांनी म्हटलं दॅट शोज अ व्हेरी नॅरो आउटलुक, अ व्हेरी शॅलो आउटलुक when you name the thing. We are a big power, we are a big nation, we have future, and therefore our philosophy should be different. आपण म्हटलं की ते काय केलं पाहिजे पुढच्या मध्ये. त्यांनी म्हटलं होतं सर मी तुम्हाला म्हटलं आता की एनीबडी हू रूल द स्पेस अँड द सी विल रूल द वर्ल्ड. रुलिंग डज नॉट मीन की तुम्ही त्यांच्यावर तुमचं आधिपत्य झालं पाहिजे, बट यू शुड बी एबल टू एक्सप्लॉइट दी गुड थिंग ऑफ द थिंग्स. आणि म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यावरती त्यावेळेला मी 94, 93, 94, 95 मध्ये आपला इम्पोर्ट जो होता शस्त्रांचा बाहेरून इट वॉज 70%. बरोबर. आणि फक्त 30% आपण भारतामध्ये तयार करत होते. एक दिवशी ते म्हणाले वाय कांट वी रिव्हर्स दिस. आय सेड सर सर्टनली इट इज डिझायरेबल. अँड वी सेड वी आर अ पुअर कंट्री, वी कांट अफोर्ड टू पे सो मच ऑफ मनी जस्ट बाईंग द वेपन इक्विपमेंट अँड इट बिकम्स ऑब्सोलेट. तेव्हा त्यांनी हे म्हटलं की बाय 2020 वी शुड बी एबल टू रिव्हर्स द रेशो. म्हणजे भारतीय उत्पन्नता त्यांची शुड बी 70% अँड ओनली इम्पोर्ट ऑफ क्रिटिकल कंपोनेंट शुड बी 30%. त्यावेळेची त्यांची कल्पना, त्याला आता आपण जे म्हणतात ते लोक मेक इन इंडिया, प्रॉस्परस इंडिया, ही त्यांची कल्पना होती. पण त्या कल्पनेला साकार होण्यामध्ये इतका वर्ष लागले त्यांना. नक्की. तर त्यावेळेलाच लोकांनी मांडणं केलं असतं, त्यांची जी बुद्धिमत्ता होती त्याचा वापर केला असता, बाय नाव इंडिया वुड हॅव बीन डिफरंट, टोटली डिफरंट. जी आपली एक परतंत्रता आपण म्हणतोय किंवा एक पराधीनता म्हणतोय दुसऱ्या देशांवरती, पराधीनता अर्थ म्हणजे तो वैयक्तिक नाही आहे, वी आर डिपेंडंट ऑन समबडी एल्स, तर रेशो वुड हॅव बीन डिफरंट टुडे. पण थँक गॉड ती एक आपल्याकडे बुद्धिमत्ता आलेली आहे, मेक इन इंडिया. बट मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड. त्यांचं म्हणणं होतं की यू शुड बी एबल टू प्रोड्यूस समथिंग विच इज युजफुल टू द वर्ल्ड. बरोबर. विच विल बी रिक्वायर्ड बाय द वर्ल्ड. आणि त्यांनी एकदा असं बनते त्यांचं म्हणजे फार ते कधी इतका मोठा व्यक्तित्व होतं. ही सेड व्हेन द रेन्स कम द बर्ड टेक शेल्टर इन द नेस्ट. पक्षी आहे लहान लहान घोसल्यामध्ये बसतात. ही सेड बट ईगल्स दे फ्लाय अबाउट द क्लाउड्स अँड दे सेव्ह देमसेल्फ फ्रॉम द रेन. त्यांचा इशारा अमेरिकेकडे होता त्यावेळेला. ही वॉज हिंटिंग टुवर्ड्स अमेरिका दॅट इफ यू विश टू बी लाईक अ ईगल, अवॉइड द डिफिकल्टीज अँड अबाउट द फ्लाइंग. दॅट टाइम प्रॉबेबली हॅज कम. अजून ते एक म्हणतात त्यावेळेला, म्हणजे एका दिवशी सगळे म्हणत नव्हते पण वेगळ्या वेगळ्या गोष्टीचे होते. ही सेड ओनली स्ट्रेंथ विल रिस्पेक्ट द स्ट्रेंथ. अनलेस यू आर स्ट्रेंथन इनफ, people don't take you seriously. And the strength must be shown. It should not be used. But people should be aware that you have the strength. नक्की. भारतात ते किती लोक झाले ज्यांच्याकडे इतके दूरमत होतं. आणि शेवटचा त्याचा विषय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की आपण आता म्हटलं एका मान्यवरांनी म्हटलं की ते राष्ट्रशक्ती, राष्ट्रभक्ती याच्यावरती त्यांचे जे अध्यात्म त्याच्याबद्दल होते. त्यांनी एकदा म्हटलं, मी मराठीमध्ये सांगतोय की राष्ट्रभक्ती करता, राष्ट्रभक्तीच्या संरक्षणाकरता राष्ट्रशक्तीचं कवच असणं आवश्यक आहे. यू शुड हॅव दी अम्ब्रेला, यू शुड हॅव दी शील्ड ऑफ द राष्ट्रशक्ती, मिनिंग दी आर्म फोर्सेस. बट एट द सेम टाइम राष्ट्रशक्तीला पण राष्ट्रभक्तीचं अंतःकरण असणं आवश्यक आहे. हे त्यांनी इंग्लिशमध्ये सांगितलं. पण इतके थोर विचार, इतके मोठे विचार किती लोकांकडे येतात. म्हणजे समन्वय असला पाहिजे, सामंजस्य असलं पाहिजे. नक्की. हा त्यांची महानता आहे, ह्या त्या लोकांची महानता आहे. नक्की नक्की. तुम्ही म्हणता की या सगळ्यामध्ये त्यांची महानता आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एकीकडे भारताच्या संरक्षण सिद्धतेबद्दलचं हे सगळं योगदान दिलं होतं. 2020 सालचं जे काही त्यांचं स्वप्न होतं, पुन्हा परांजपे सर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की जी सर्वव्यापी अशी जी प्रगती व्हायला पाहिजे होती भारताची प्रत्येक क्षेत्रामध्ये, तेवढी लक्षणीय पद्धतीनं झालेली दिसत नाही. काही क्षेत्रांमध्ये झाली, काही क्षेत्रांमध्ये एवढी झाली
नाही आणि त्याच्यातनं 2020चं स्वप्न जे बघण्याचं ठरलं किंवा ती जी एक प्रकारची ब्लूप्रिंट जी आहे ती त्यावेळेला आखण्याचं काम झालं. 500 इतर पण शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये होते. या सगळ्या प्रयत्नांमध्ये त्यांनी अगदी शेतीपासून ते बाकी सगळ्या गोष्टींवरती विचार करताना एक महत्त्वाचा मुद्दा जो गांधीजींनी म्हटलं होतं सेल्फ रिलायन्स, त्या अर्थाने त्यांनी जे सगळं बघितलं होतं ते आता आपण कुठेतरी देश म्हणून बघताना दिसतंय का तुम्हाला? तुमचा हा प्रश्न थोडा अवघड आहे मला उत्तर देण्याकरता, पण मी त्यांचं जे काय वाचलं, त्यांच्याबद्दल जो काय अनुभव आला किंवा जे इतर ठिकाणी त्यांना ऐकायला मिळालं, त्याच्यानं एक सांगू शकतो मी की त्यांचं वाचन विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा इतकं प्रचंड जास्ती होतं आणि त्यांची दृष्टी इतकी पुढची होती की विज्ञानाचं कुठलंही क्षेत्र घ्या, आता इतरही क्षेत्रात असेल पण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मी बोलतो की तुम्ही काय प्रत्येक विषयामध्ये त्यांना माहिती होतं. मगाशी शेकाटकर सरांनी जे चंद्रयान वगैरे सांगितलं त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगू इच्छितो की जी पद्धत आपण चंद्रावरती यान पाठवण्याकरता केली की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण वापरून चंद्रावरती यान पाठवायचं, चंद्राच्या भोवती यान पाठवायचं, तर त्यावेळेला त्यांनी त्या ह्याच्यात सुद्धा एक छान प्रयोग सुचवला होता आणि तो असा होता की सुरुवातीला मला वाटतं म्हणजे सुरुवातीला असं ठरलेलं होतं की यान जे आहे ते फक्त चंद्राभोवती परिक्रमा करेल, पण मग त्यांनी सुचवलं होतं की यानातनं एक तुम्ही वस्तू टाका की जी चंद्रावरती जाऊन पडेल आणि मग ती पडल्यानंतर तुम्हाला ती जे काय त्याच्यातनं जमिनीतनं जे काय धूळ निघेल त्याच्याबद्दल आपल्याला निरीक्षणं घेता येतील. असं म्हणजे पुढचं ते फार बघत होते. अनेक गोष्टीमध्ये आपल्याला त्यांच्या जातो म्हणजे शेतकी असेल किंवा आता आपण अगदी परवाचंच त्यांच्या भाषणातलं बघूया की त्यांनी सांगितलं की स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि सोलार पॅनल वगैरे ह्याचा वापरून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे इतका पुढचा ते विचार करू शकत होते. आणि ह्याच्यात मला जे एक विज्ञान प्रसारक म्हणून जे मला महत्त्वाचं वाटतं ते की एक साधारण तुम्ही वयाची 25-30 वर्ष ओलांडली की तुमचे विचार फार पक्के होतात, पण जेव्हा लहान मुलांचे विचार अजून पक्के झालेले नसतात त्या मुलांमध्ये रुजवून म्हणजे आज कदाचित तुम्हाला नाही मिळणार पण पुढची जी पिढी तयार होईल ती विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल ह्या दृष्टिकोनातनं त्यांनी सांगितलं. आणि हे आपण बघतो की आजची तरुण पिढीतली अनेक मुलं अशी आहेत की ते त्या दृष्टिकोनातनं शिकतात. म्हणजे थोडक्यात मला असं वाटतं की ह्यांनी जे काही योगदान शास्त्रीय दिलं ते दिलंच, पण शिवाय एक समाज घडवण्याकरता किंवा नवीन पिढी घडवण्याकरता जे त्यांनी काम केलं मला वाटतं त्याला तोड नाही आहे. नक्की तुम्ही म्हणता त्याला तोड नाही आहे. आणि अर्थात राऊत सर तुम्हाला हा प्रश्न म्हणजे कदाचित तो थोडासा राजकीय पद्धतीनं सुद्धा बघायला काहीच हरकत नाही, कारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी भाषा आहे तीच बऱ्याच अंशी आम्हाला ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्याच भाषेची तीच जार्गन बऱ्याच अंशी ही APJ अब्दुल कलामांनी आधी मांडली होती. हे ज्यावेळेला आपल्याला लक्षात येतं या सगळ्या गप्पांमधनं त्याला तुम्हाला असं वाटतं का की कुठेतरी इतका द्रष्टा की भारतातल्या नव्या भारतामधल्या आधुनिक भारतामधलं जे काही ॲस्पिरेशन आहे जे लोकांना करायचं होतं जे लोक बघत होती ते समजून घेऊन त्यांनी हे सगळं आपल्यासमोर मांडलं आणि ते मांडत असताना त्यांनी ज्या मर्यादा येतात ज्या नैसर्गिक मर्यादा बऱ्याच अंशी अनेक राजकीय व्यवस्था असतील किंवा विविध पद्धतीनं ज्या संस्थात्मक मर्यादा असतात त्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन त्यांनी काम केलं. अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे त्यांचं वर्णन जर करायचं झालं ना तर द मॅन हू सॉ टुमॉरो, ज्यांनी उद्याचा काळ बघितला असा तो आजचा माणूस होता असं मला म्हणायचं आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना अनेक वेळा ते याच गोष्टी म्हणजे देशप्रेम, देशनिष्ठा आणि पुढची पिढी याच्याबद्दल ते सतत बोलत असायचे. आणि एकदा असंच झालं होतं मला वाटतं की कोळसा घोटाळ्याचा हे चालला होता की नाही, त्याच्या आधी 2G घोटाळ्याची सगळी गडबड चालली होती आणि त्यावेळी मी त्यांच्याकडे बसलो होतो आणि असे चिडचिडे झालेले होते, खूप चिडचिडले होते आणि ते म्हणाले की वाय धिस असं सारखं बोलत होते. तर म्हटलं तर काय तर हा राजकीय आहे. ते म्हणाले तुम्ही राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवू शकत नाही का, तुम्हाला कशासाठी निवडून दिले वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही सांगितलं मी एका छोट्या पक्षाचा छोटा खासदार आहे, मी याच्यात काही गोष्टी तुम्हाला नो देन यू आर गिल्टी. त्यांनी मस्त देन यू आर गिल्टी. आपल्याकडे जितकी शक्ती असेल ती शक्ती घेऊन तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. तू जसं सांगशील की मी असा प्रतिकार केला आणि मी खाली पडलो तर मला तुझा अभिमान वाटेल, पण केवळ मी अशक्य आहे, मी एकटा आहे त्यामुळे मी करू शकत नाही असं सांगण्यात नाही, यू आर गिल्टी असं ते सांगत राहायचे. आणि त्याच्यामुळे त्यांना सतत चिंता असायची की तुम्ही पार्लमेंट का चालवता, असं पार्लमेंटमध्ये का वागता. आणि केवळ पार्लमेंट नाही
तामिळनाडूच्या राजकारणापासून ते काश्मीरच्या राजकारणापर्यंत अशा विविध विषयांवर ते बोलत राहायचे. आणि त्यांना सतत वाटायचं की संसदीय पाया हा लोकांसाठी असला पाहिजे, तसं व्हावं अशी त्यांची इच्छा होती. एक म्हणजे मला त्या वेळ कमी आहे, परंतु एक छोटा फक्त विषय सांगतो की जो फार लोकांना माहीत नाही. आपल्याला ते तंत्रज्ञ असे माहिती आहे, क्षेपणास्त्र तज्ज्ञ म्हणून माहिती आहेत. मी त्यांचं असं एक रूप पाहिलं. एकदा त्यांच्याकडे बसलेलो असताना कोपऱ्यामध्ये, त्यांच्या घराच्या कोपऱ्यामध्ये एका विणा ठेवली होती. मी कुठेतरी ऐकलेलं होतं की ह्यांना विणा आवडते, वाजवता येते. मी तो विषय काढला, तर त्यांनी मला सांगितलं ती घेऊन ये म्हणून. ते मी ती घेऊन आलो. त्या दिवशी आदल्या दिवशी थोडे आजारी होते, त्यामुळे ते मफलर वगैरे घालून असे बसले होते, शालपंग म्हणून बसले होते. मी ते आणून दिली. तेव्हा मला त्यांनी, आपल्याला विणा म्हणजे विणा, त्यांनी विणा आणि सरस्वती विणा याच्यातला फरक मला ते 15 मिनिटं समजावून सांगत होते. सरस्वती विणामध्ये ह्याच्यामध्ये काय फरक आहे. आणि नंतर मग त्यांनी थोड्याशा त्या तारा छेडल्या. हे डोळे बंद करून ते तारा छेडत राहिली. तर मी म्हटलं तुम्हाला ह्याच्यात कसा काय वेळ मिळतो. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा मी त्रस्त असतो, मी उदास असतो किंवा मी रागावलेला असतो, तेव्हा ही सरस्वती मला साथ देते. म्हणजे सरस्वतीची भेट असं माझं तेव्हा त्यांच्याकडे बघून ते रूप मला दिसायला लागलं. आणि असं एक वेगळाच माणूस, म्हणजे त्याचं वर्णन करणं हे मराठी भाषेत तरी मला किंवा इथं अन्य कुठे म्हणजे या माणसाचं सार्थ वर्णन होईल असं काही मला दिसत नाही. परंतु त्यांची तरुणांबद्दल आणि त्यांच्या घरामध्ये मी जात असते तेव्हा असं दिसायचं की ते एका खोलीत राहायचे, परंतु त्यांना सतत भेटायला माणसं यायची, सतत अखंडपणे माणसांना भेटायची. आणि कुठून कुठून यायची, म्हणजे आसाममधून यायची, तामिळनाडूमधून यायची, केरळातून यायची, राजस्थानातून यायची. अशी माणसांनी त्याच्यात मुलं असायची, कॉलेजची विद्यार्थी असायचे. आणि यापैकी प्रत्येकाला ते भेटायचे, प्रत्येकाला भेटायचे. जे जे पुस्तक पुढे करू त्याच्यावर ते सही करायचे, अथकपणे ते काम करायचे. ते म्हणाले की मला सगळ्यात मोठा आनंद हा याच्यामध्ये, कारण हा उद्याचा भारत आहे आणि या भारतासाठी मी आज जगतो आहे. मला हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं. नक्की तुम्ही म्हणता की हा उद्याचा भारत आहे, आणि त्या उद्याच्या भारतमधली त्यांची जी इन्व्हेस्टमेंट होती ती खूप खूप मोठी होती. आणि त्या अर्थाने पुन्हा मुकदम सर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की एक विज्ञाननिष्ठ समाज ज्या वेळेला घडत असतो किंवा घडवणं अपेक्षित असतं, आपण आत्ताच्या या सगळ्या वातावरणामध्ये त्या अर्थाने विज्ञाननिष्ठ पुरेसे झालोय का, आणि ते पुरेसे झालो असू किंवा नसू तर त्याची कारणं, आणि त्या निमित्तानं APJ अब्दुल कलाम यांचं जे अधुरं असं स्वप्न असेल तिथपर्यंत आपण कसे पोहोचणार आहोत असं वाटतं. आपण वैज्ञानिकदृष्ट्या अधुरे आहोत असं म्हणणं चुकीचं आहे. किंबहुना आपण उलट्या दिशेने प्रवास सुरू केला आहे असं जर आपण म्हटलं तर ते अधिक योग्य होईल. तर आपल्या संविधानामध्ये असं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार आपल्या नव्या पिढीवर झाले पाहिजेत आणि सगळ्यांवरतीच झाले पाहिजेत. परंतु तो भाग जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनमध्ये, संविधानामध्ये तेवढ्याच पुरता राहिलेला आहे. प्रत्यक्षात आपण सगळीकडे जर नजर टाकली तर श्रद्धा म्हणण्यापेक्षा अंधश्रद्धाचे संस्कार जास्त होते. अंधश्रद्धा विरोधी बिलसुद्धा आपल्याकडे पास होऊ शकलं नाही. त्याच्याकरता नरेंद्र दाभोळकरांना आपला प्राण गमवावा लागला. त्यानंतर कुठेतरी झालं, पण ते सुद्धा असं झालंय कुठेतरी कमी जास्त करत, कॉम्प्रोमाइजेस, तडजोडी करत झालंय. तर वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे त्या बाबतीत सुद्धा आपण आदर्श बघायचं झालं तर पुन्हा आपल्याला APJ अब्दुल कलामकडेच बघावं लागतं. आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जी आहे की विज्ञान आणि श्रद्धा याचा जो समतोल दिसतो तो आपण घेतल्याशिवाय आपण नव्या पिढीवरती चांगले संस्कार करू शकणार नाही. दुसरी गोष्ट अशी मला दिसते की त्यांनी भारताला शस्त्रदृष्ट्या समृद्ध आणि पॉवरफुल करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही म्हणाल की पुन्हा पुन्हा तुम्ही इस्लामचं सांगताय, पण मला कुठेतरी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध आणि वेध घेताना त्यांचं कुठेतरी तिथे नातं आहे. अर्थात मला अभिप्रेत असलेला इस्लाम सर्वसामान्य जे काही चित्र लोकांच्या समोर आहे तो अजिबात नाही. कारण इस्लामच्या विषयी जितके गैरसमज आहेत तितके कुणाचेच नाही. आता ह्याने शस्त्राच्या दृष्टीने अनेक त्याला मिसाईल मॅनच आपण म्हणतो, अशा दृष्टीने जेव्हा ते करतात तेव्हा त्यांना इस्लाम खरा समजला असं मी म्हणतो. कारण इस्लाममध्ये युद्ध परंपरा आहे, पण ह्या युद्ध परंपरेचे 3 गोष्टी आहेत. त्या 3 कारणास्तवच फक्त युद्ध होऊ शकतं. एक म्हणजे आक्रमणाचा भय करा, अन्याय कुठे होत असेल त्या अन्यायाचं परिमार्जन करण्याकरता किंवा स्वतःचं रक्षण करण्याकरता, या 3 कारणास्तवच युद्ध परंपरा करते की युद्धाचं हे भूमिका आपण घेऊ शकतो. अर्थात नंतरच्या काळामध्ये त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आहे वैज्ञानिक ते जाऊ द्या, परंतु अब्दुल कलामांच्या ह्या सगळ्या ह्या मिसाईलच्या आणि शस्त्रशुद्धतेच्या ह्याच्या सज्जतेच्या जे मला दिसतं ते हे दिसतं की आम्ही आक्रमण करणार नाही, पण
आमच्यावर जर कोणी आक्रमण केलं तर आम्ही त्याचा टोक द्यायला हे पाहिजे. तेवढी शस्त्रसज्जता आमच्यापाशी असली पाहिजे आणि ही प्रेरणा मला वाटतं कुठेतरी त्याच्याशी नातं जुळते असं मला वाटतं. नक्की. तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने अब्दुल कलाम आमच्या समोर मांडलेले आहेत. अगदी जाता आता थोडक्यात राऊत सर, तुम्ही आज जाऊन आलेला आहात तिथे रामेश्वरमला जे अंतिम संस्कार झालेले आहेत तिथपर्यंत तुम्ही पोहोचून आलेला आहात परत इथे स्टुडिओमध्ये. काय तिथलं वातावरण होतं, कशा प्रकारे तुम्हाला असं वाटतं की तिथला जो एकूण वातावरणाचा जो परिणाम होता त्याच्यातनं तुम्हाला काय आज बोलायचं असं वाटतं? मी आधी दिल्लीला गेलो, जिकडे दिल्लीला त्यांची हे ठेवलेलं होतं त्यांच्या राजाजी मार्गावरच्या घरामध्ये, की जिकडे माझी त्यांची भेट होत होती त्याच ओसरीमध्ये त्यांचं कलेवर ठेवलेलं होतं. थोडं भडबडून आलं. आणि पण त्याचवेळी ज्या पद्धतीने तिथे काय किंवा रामेश्वरमला काय, रामेश्वरमचं चित्र अगदी वेगळं, कारण तिकडे त्यांच्या गावातली माणसं होती. इथे मात्र देशाच्या सगळ्या भागातून विशेषतः दिल्लीतले तरुण, जे तरुण मला अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळी दिसत होते, जे तरुण मला निर्भयाच्या आंदोलनाच्या वेळी दिसत होते, अशी माणसं, असे तरुण सगळे हे तिकडे शिस्तीने कतारीमध्ये उभे असलेले दिसत होते. आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जी भावना होती ही प्रत्येकाच्या मनामध्ये सूतकाची भावना होती. मला असं वाटतं की बाकी सर्व नेत्यांबद्दल उचित आदर ठेवून मला असं वाटायचं की आजचा या स्वतंत्र भारतातला सगळ्यात जनतेचा लाडका, मला नेहरूंचा इरा माहीत नाही कारण मी अगदी लहान होते तेव्हा, परंतु त्या जनतेचा लाडका, रयतेचा राष्ट्रपती असा माणूस हा गेला. ही भावना मला असं वाटतं की खूप हेलावणारी आहे. एक इतका मोठा, आणि त्यांना मी एकच गोष्ट सांगतो, त्यांना आता मगाशी यांचा उल्लेख यांनी ज्ञानयोगी असा केला. मी त्यांना एकदा म्हटलं की हेच असं ज्ञान वगैरे या विषयावर बोलत होतो, तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही खरं म्हणजे कर्मयोगी आहात. तर त्यांनी मला गीतेतल्या 4थ्या कर्मयोगाची त्यांनी मला सगळी गोष्ट सांगितली आणि मला हे सांगितलं की कर्मयोगी असणं किती कठीण आहे हे त्यांनीच मला समजलं. जेव्हा त्यांना असं कळलं की मी गीतेचा अभ्यास करतो तेव्हा त्यांनी मला आणखीन ते विशेषत्वाने सांगितलं. परंतु ते ज्या पद्धतीने गेले, म्हणजे त्यांना सर्वात प्रिय काम काय होतं तर विद्यार्थ्यांकडे जाऊन आपलं मनोगत सांगायचं. हे करण्यासाठी ते शिलाँगला गेले. खरं म्हणजे त्यांची तब्येत अलीकडे नीट नसायची, त्यांनी कोणाला सांगितलं नाही, पण तब्येत त्यांची नीट नसायची. परंतु जर का विद्यापीठातून, कॉलेजातून, शैक्षणिक संस्थेतून जर निमंत्रण आलं तर ते गोळ्या घेऊन पण ते जायचे आणि काम करायचे. अशा स्थितीने गेले आणि भाषण करत असताना मृत्यू येणं हे मला असं वाटतं खऱ्या अर्थाने कर्मयोगाचा हा अखेर आहे. आणि मला असं वाटतं विधात्याने त्यांना त्या बाबतीमध्ये पूर्णपणे न्याय दिला. नक्की. अर्थात या बरोबरीनं आपण खऱ्या अर्थाने त्यांना जर आदरांजली येणाऱ्या काळात वाहणार असू तर तो त्यांचा जो 2020 सालचं जे स्वप्न आहे त्या 20 सालच्या स्वप्नाच्या दिशेने आपण सगळ्यांनी जायला प्रयत्न केले पाहिजेत. बाकी सगळ्या गोष्टी घडत राहतील. आजच्या दिवसामध्ये इतरही अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यावरती अनेक काळ चर्चासुद्धा होत राहील. पण सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा, येणाऱ्या काळात भारत महासत्ता बनायचा असेल आणि त्या महासत्तेच्या दिशेने जर का आपल्याला मार्ग कोणी दाखवला असेल तर तो डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी दाखवलेला आहे. त्यांच्या मार्गावरती आपण चालत राहूयात. धन्यवाद. नमस्कार.